मैं शैला हिंदी अध्ययन विभाग से CNC PU कॉलेज चित्रदुर्ग। हम लास्ट क्लास में पार्ट 4 बिंदा बिंदा के बारे में पढ़े थे। इसके साथ साथ बिंदा के माता बिंदा की सौतेली माँ या नई माँ की सौंदर्यता के बारे में पढ़े थे और इसके साथ साथ लेखिका महादेवी वर्मा के जीवन परिचय के बारे में पढ़े थे। आज हम बिंदा की सौतेली माँ बिंदा को कितना कष्ट देती है इसके बारे में पढ़ेंगे। एक सब तो ठीक था, एक सब तो ठीक था। इसका मतलब है बिंदा की नई माँ बहुत खूबसूरत थी और इसके साथ साथ उन्होंने गुड़िया की समानता दिख रहे थे, पर उनका व्यवहार विचित्र सा जाना पड़ता था। लेकिन उनका व्यवहार का मतलब उन्होंने क्या काम करते थे, बिंदा को क्या कष्ट देते थे, ये तो बहुत विचित्र सा दिखाई पड़ता था। ಏನ್ ಬಿಂದ ನಾವು ನಿನ್ನೆ ಪಾಠದಲ್ಲಿ ಬಿಂದ ಬಗ್ಗೆ ಓದಿದ್ವಿ। ಅದರ ಜೊತೆ ಬಿಂದಾಳ ಹೊಸ ತಾಯಿ ಅಥವಾ ಮಲತಾಯಿಯ ಸೌಂದರ್ಯದ ಬಗ್ಗೆ ಓದಿದ್ವಿ। ಮತ್ತೆ ಲೇಖಿಕಾಗ ಪರಿಚಯ ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮರವರ ಜೀವನದ ಬಗ್ಗೆ ತಿಳಿದಿದ್ವಿ। ಎಲ್ಲಾ ಸರಿಯಿತ್ತು ಅವರ ಮನೆಯಲ್ಲಿ, ಬಿಂದ ಅವರ ಮನೆಯಲ್ಲಿ ಎಲ್ಲಾ ಸರಿಯಿತ್ತು। ಇದರ ಅರ್ಥ ಅಂದ್ರೆ ಬಿಂದ ತಾಯಿ ತುಂಬಾ ಸೌಂದರ್ಯವತಿಯಾಗಿದ್ರು ಮತ್ತೆ ಗೊಂಬೆಯ ಹಾಗೆ ಕಾಣಿಸ್ತಾ ಇದ್ರು। ಆದರೆ ಅವರ ಬುದ್ಧಿಯ ಅರ್ಥ ಬಿಂದಾಗೆ ಕೊಡುತ್ತಿದ್ದ ತುಂಬಾ ಕಷ್ಟದಿಂದ ಕೂಡಿತ್ತು। ಅವಳಿಗೆ ಏನು ತೊಂದರೆ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ರು ಅದು ತುಂಬಾ ಕಷ್ಟದಿಂದ ಕೂಡಿತ್ತು। पर उनका व्यवहार विचित्र सा जाना पड़ता था। सर्दी के दिनों में जब हमें धूप निकलने पर जगाया जाता था, गर्म पानी से हाथ मुंह धुलाकर मोजों, जूते और ऊनी कपड़ों से सजाया जाता था और मना कर गुनगुना दूध पिलाया जाता था। तब पड़ोस के घर में पंडित इन चाची का स्वर उच्च से उच्चतर होता रहता था। इसका मतलब है सर्दी के दिनों में हमारे घरों में हमको बहुत जल्दी नहीं जगाते थे। अपने माता या पिता बहुत जल्दी जगाया नहीं करते थे। धूप आने पर जगाते थे और हम उठने पर गर्म पानी से हमको नहलाते थे। इसके साथ साथ गरम दूध भी देते थे। ಏನು ಎಲ್ಲರ ಮನೆಯಲ್ಲಿ ನಡೆಯುವಂತದ್ದು ಚಳಿಗಾಲದಲ್ಲಿ ಮಕ್ಕಳನ್ನ ಬೇಗ ಎದ್ದೇಳಿಸ್ತಾ ಇರಲಿಲ್ಲ, ಲೇಟ್ ಆಗಿ ಎದ್ದೇಳಿಸ್ತಾ ಇದ್ರು। ಅದರ ಜೊತೆ ಬಿಸಿ ನೀರಿಂದ ಅವರ ಕೈ ಕಾಲನ್ನ ತೊಳೆದ್ಬಿಟ್ಟು ಅವರಿಗೆ ಒಳ್ಳೆ ಸ್ವೆಟರ್ ಅನ್ನ ಹಾಕ್ಬಿಟ್ಟು ಅದರ ಜೊತೆ ಬಿಸಿಯಾದ ಹಾಲನ್ನ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ರು। ಆದರೆ ಬಿಂದಾ ಮನೆಯಲ್ಲಿ ಇದಕ್ಕೆ ವಿರುದ್ಧವಾದಂತಹ ವ್ಯವಹಾರ ನಡೀತಾ ಇತ್ತು। ಆ ವಿರುದ್ಧತೆ ಏನು? जब पड़ोस के घर में पंडित इन चाची का स्वर उच्च से उच्चतर होता था। हमारे घर के पड़ोस का घर बिंदा के घर में इसका विरुद्ध चलता था। इसका मतलब पंडित इन चाची उच्च से उच्च स्वर से बिंदा को बुलाते थे। ಇವರ ಮನೆಯಲ್ಲಿ ಇದಕ್ಕೆ ವಿರುದ್ಧವಾಗಿ ನಡೀತಾ ಇತ್ತು। ಇದರ ಅರ್ಥ ಏನು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಅವಳ ಮಲತಾಯಿ ತುಂಬಾ ಕಠೋರತೆಯಿಂದ ಅವಳನ್ನ ಕರೀತಾ ಇದ್ರು। ಏನಕ್ಕೋಸ್ಕರ? ಮನೆಯ ಕೆಲಸವನ್ನ ಮಾಡೋದಕ್ಕೆ। यदि उस गर्जन तर्जन का कोई अर्थ समझ में न आता तो मैं उसे श्यामा के रंबन के समान स्नेह का प्रदर्शन भी समझ सकती थी, परंतु उसकी शब्दावली परिचय होने का कारण ही कुछ उलझाना पैदा करने वाली थी। यदि उस गर्जन तर्जन का कोई अर्थ समझ में न आता था, इस लेखिका महादेवी वर्मा को ये पड़ोस की पंडित इन चाची किस लिए पुकार रही है, इतने ऊंचे स्वर से किस लिए पुकार रही है, इसका मतलब ये लेखिका महादेवी वर्मा को नहीं समझ आता था। ಇದರ ಅರ್ಥ ಏನು? ಲೇಖಿಕ ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮಾಗೆ ಅವರ ಮಲತಾಯಿ ಯಾಕೆ ಈ ತರ ಕೂಗ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅನ್ನೋದು ಇವರಿಗೆ ಅರ್ಥ ಆಗ್ತಿರ್ಲಿಲ್ಲ। यदि तो मैं उसे श्यामा के रंभाने के समान स्नेह का प्रदर्शन भी समझ सकती थी, परंतु उसकी शब्दावली परिचित होने का कारण ही कुछ उलझाने पैदा करने वाली थी। उठती है या नहीं, ये पंडित इन चाची बिंदा को किस तरह ऊंचे स्वर से बुलाती थी, उठती है या
आऊं, उठती है या आऊं, बैल की सी दीदी क्या निकल रही है, मोहन का दूध कब गर्म होगा, अभागी मरती भी नहीं, आदि वाक्यों में जो कठोरता की धारा बहती रहती थी उसे मेरा अबोध मन भी जान ही लेता था। उठती है या आऊं, ಈ ಮಲತಾಯಿ ಬಿಂದಾಕೋ, ಈ ಮಲತಾಯಿ ಏನು ಬಿಂದಾಳನ್ನ ಏನು ಎದ್ದಳ್ತೀಯ ಇಲ್ಲ ನಾನು ಬಂದು ನಿನಗೆ ನೋಡ್ಕೊಳ್ಳೋ ಅಂತ ಜೋರಾಗಿ ಕಿರಿಸ್ತಾ ಇದ್ರು. ಇದರ ಜೊತೆ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ಏನು ಅಷ್ಟು ದಪ್ಪವಾದ ಕಣ್ಣುಗಳನ್ನ ಬಿಡ್ತಾ ಇದೀಯ ಅಂತ ಕರಿತಾ ಇದ್ರು. ಮತ್ತೆ ಮೋಹನನಿಗೆ ಹಾಲನ್ನ ಬಿಸಿ ಮಾಡಿ ತಂದು ಕೊಡುವಂತ ತನ್ನ ಏನು ಜೋರಾದ ಧ್ವನಿಯಿಂದ ಬಿಂದಾಳನ್ನ ಕರಿತಾ ಇದ್ರು. ಇದನ್ನೆಲ್ಲ ದೂರದಿಂದ ನಿಂತ್ಕೊಂಡು ಈ ಲೇಖಕಿ ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮ ನೋಡ್ತಾ ಇದ್ರು. ಇದರಲ್ಲಿ ಅಲ್ಪ ಸ್ವಲ್ಪ ಇವರಿಗೆ ಅರ್ಥ ಆಗ್ತಾ ಇತ್ತು, ಏನು ನಡೀತಾ ಇದೆ ಅನ್ನೋದು ಸ್ವಲ್ಪ ಆದ್ರೂ ಇವರಿಗೆ ಅರ್ಥ ಆಗ್ತಾ ಇತ್ತು. उठती है या आऊं, बिंदा को अपनी सौतेली माँ कहती थी, तुम उठोगी या मैं आकर तुम्हें जगा दूं, बैल की सी दीदी क्या निकाल रही हो, बैल की सी आंखें क्यों निकाल रही हो, मोहन को कब दूध गर्म कर दोगी, अभागी मरती भी नहीं, आदि वाक्यों। ये सब वाक्य किस तरह रहते थे, बहुत कठोरता से डूबते थे। डूब कर ये वाक्य ये इसकी बिंदा की नहीं माँ कहती थी, उसे मेरा अबोध मन भी जान ही लेता था, मेरा मन ये सब कुछ जान लेता था कहकर महादेवी वर्मा मन में बोल रहे हैं। कभी कभी जब मैं ऊपर की छत पर जाकर उस घर की कथा समझने की प्रयास करती, कभी कभी जब मैं ऊपर की छत पर पड़ोस के घर के ऊपर के छत पर जाकर लेखिका महादेवी वर्मा उनके घर में क्या चल रहा है इसके बारे में देखते थे, तब मुझे मैली धोती लपटे हुए बिंदा के आंगन से चौके तक फिर खानी सी नाचती दिखाई देती। ऊपर से उनके घर के छत के ऊपर जाकर देखते थे, तब बिंदा मैली सी कपड़े पहनकर इधर उधर घूमने की दिखाई देती थी। उसका कभी झाड़ू देना, कभी आग जलाना, कभी आंगन के नल से कलसी में पानी लाना, ये सब बिंदा काम करती थी। क्या काम करती थी, कभी झाड़ू लगाना, घर में झाड़ू लगाना, पानी भरना और आग जलाना, ये सब काम बिंदा ही उनके घर में करती थी। कभी नई अम्मा को दूध का कटोर देना, नई अम्मा को सुबह उठकर दूध की कटोर लेकर देना, ये सब काम बिंदा उनके घर में करती थी। मुझे बाज़गार के तमाशा जैसा लगता था। ये सब देखने के लिए मैं उनके घर के छत पर खड़कर देखती थी। ये सब मुझे जादू की तरह दिखता था। ಈ ಎಲ್ಲ ಕೆಲಸಗಳು ಇವಳಿಗೆ ಏನು ಜಾದೂ ತರಹ ಕಾಣಿಸ್ತಾ ಇತ್ತು. ಅಂದರೆ ಇವಳಿಗೆ ಈ ಕೆಲಸ ಎಲ್ಲ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಬರ್ತಿರ್ಲಿಲ್ಲ. ಬಿಂದ ಇಷ್ಟು ಚಿಕ್ಕ ವಯಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಈ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡ್ತಿದ್ದಾಳೆ ಅಂತ ಅವಳಿಗೆ ಎಲ್ಲಾ ಕೆಲಸಗಳು ಜಾದುವಿನ ತರ ಕಾಣಿಸ್ತಾ ಇತ್ತು. तमाशे जैसे लगता था, क्योंकि मेरे लिए तो ये सब कार्य असंभव सा था। ये सब कार्य करना, काम करना महादेवी वर्मा के लिए असंभव था। पर जब उसे विस्मृत कर देने वाली कौतुक की उपेक्षा कर पंडित चाची का कठोर स्वर गूंजने लगता, जिसमें कभी कभी पंडित जी की गुड़की की फुट भी रहता था, तब ना जाने किस दुख की छाया मुझे घेरने लगता था। इसके साथ साथ पंडित चाची की कठोर स्वर के साथ साथ भी पंडित जी का भी धमकाए लगते थे बिंदा के लिए। ये सब देखने के लिए, ये सब महादेवी वर्मा के लिए अजीब सा लगता था, इसलिए इनके घर में ये सब नहीं चलता था। ಇವರ ಮನೆಯಲ್ಲಿ ಈ ಕೆಲಸಗಳು ಎಲ್ಲ ಇವರು ಮಾಡ್ತಾ ಇರಲಿಲ್ಲ. ಅದರಿಂದ ಇದೆಲ್ಲ ಅವರಿಗೆ ಹೊಸದಾಗಿ ಕಾಣಿಸ್ತಾ ಇತ್ತು. ಮತ್ತೆ ನನ್ನ ಕೈಯಲ್ಲಿ ಈ ಕೆಲಸಗಳು ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಅಸಾಧ್ಯ ಅಂತ ಅವರು ತಿಳ್ಕೊಂಡಿದ್ರು. उसकी सुशीलता का उदाहरण देकर मेरे नटखटपन को रोक जाता था। वही बिंदा घर में चुपके
कौन सा नटखटपन करती रहती है। इसे बहुत प्रयत्न करके भी मैं ना समझ पाती थी। मैं तो हमारे घर में नटखट करती हूँ, लेकिन ये बिंदा तो इनके घर में कुछ भी नटखट नहीं करती थी। चुपचाप बैठे रहती थी या झाड़ू लगाना, आग लगाना, ये सब काम करती थी। ನಾನು ನಮ್ಮನೆಯಲ್ಲಿ ಏನು ತಮಾಷೆಯಾಗಿ ಓಡಾಡ್ತೀನಿ, ಇದೆಲ್ಲ ನಾನು ಮಾಡ್ತೀನಿ. ಆದರೆ ಈ ಬಿಂದ ಮಾತ್ರ ಅವರ ಮನೆಯಲ್ಲಿ ಏನು ಮಾಡಲ್ಲ. ಮನೆ ಕೆಲಸವನ್ನ, ನೀರು ತುಂಬೋದು, ಕಸ ಗುಡಿಸೋದು, ಅಡಿಗೆ ಮಾಡೋದು, ಈ ಕೆಲಸವನ್ನ ಇವಳು ಮಾಡ್ತಾಳೆ ಅಂತ ಇವರು ಅನ್ಕೊಂತಾ ಇದ್ರು. मैं एक भी काम नहीं करती थी. मैं हमारे घर में एक भी काम नहीं करती थी. ನಾನು ನಮ್ಮ ಮನೆಯಲ್ಲಿ ಒಂದು ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡ್ತಿರಲಿಲ್ಲ. ಆದರೆ ಬಿಂದಾ ಮಾತ್ರ ನನ್ನ ವಯಸ್ಸಿನ ಒಂದು 2 ವರ್ಷ ದೊಡ್ಡವಳಾಗಿದ್ಲು. ಆದ್ರೆ ಎಲ್ಲಾ ಕೆಲಸವನ್ನು ಅವಳೇ ಅವರ ಮನೆಯಲ್ಲಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ಲು. और रात दिन उधम मचाती रहती, पर मुझे तो माँ ने ना मर जाने की आज्ञा दी और ना आंखें निकाल लेने का भय दिखाया. मुझे तो हमारे घर में मर जाने की आज्ञा भी नहीं दिया और आंखें निकालने की भी धमकी नहीं पड़ी. लेकिन ये सब बिंदा के घर में रोज चलता था. ನಮ್ಮ ಮನೆಯಲ್ಲಿ ನನ್ನ ತಾಯಿ ನನಗೆ ಹೆದರಿಸ್ತಾನೂ ಇರಲಿಲ್ಲ, ಏನು ಹೇಳ್ತಾ ಇರಲಿಲ್ಲ. ಆದರೆ ಇವರ ಮನೆಯಲ್ಲಿ, ಬಿಂದಾ ಅವರ ಮನೆಯಲ್ಲಿ ದಿನನಿತ್ಯ ನಡೆಯುವ ಈ ಕೆಲಸಗಳು. एक बार मैंने पूछा भी, क्या पंडित इन चाची तुम्हारी तरह नहीं है. एक बार महादेवी वर्मा, लेखिका महादेवी वर्मा अपने माँ से पूछती है कि पंडित इन चाची तुम्हारी तरह क्यों नहीं है. ಇವಳು ಲೇಖಕರಾದ ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮಾ ತನ್ನ ತಾಯಿ ಹತ್ತಿರ ಕೇಳ್ತಾರೆ, ನಿಮ್ಮ ತರಹ ಪಂಡಿತ್ ಇನ್ ಚಾಚಿ ಯಾಕೆ ಹಂಗಿಲ್ಲ, ಬಿಂದಾರ ಹೊಸ ತಾಯಿ ನಿಮ್ಮ ತರಹ ಯಾಕಿಲ್ಲ ಅಂತ ಇವಳ ಕ್ವಶನ್. ಇವಳು ಪ್ರಶ್ನೆಯನ್ನ ತನ್ನ ತಾಯಿಯ ಬಳಿ ಕೇಳ್ತಾಳೆ. माँ ने मेरी बात का अर्थ कितना समझा ये तो पता नहीं. मेरे बात का अर्थ तो कितना समझा ये तो पता नहीं. उनका संक्षिप्त हाँ से ना बिंदा की समस्या का समाधान हो सका और ना मेरी उलझन सुलझा पाई. ತಾಯಿ ಆ ಪ್ರಶ್ನೆಯನ್ನ ಕೇಳ್ಬಿಟ್ಟು ಸುಮ್ಮನೆ ಹಾ ಅಂತ ಹೇಳಿ ಎದ್ದು ಹೋಗ್ತಾರೆ. ಇದರಿಂದ ಇವಳಿಗೆ ಸರಿಯಾದ ಉತ್ತರ ಸಿಗಲಿಲ್ಲ. बिंदा मुझसे कुछ बड़ी ही रही होगी, परंतु उसका नटापन देखकर ऐसा लगता था मानो किसी ने ऊपर से दबाकर उसे कुछ छोटा कर दिया हो. बिंदा मुझसे छोटी, मुझसे बड़ी ही है, कुछ बड़ी, 1 साल या 2 साल बड़ी है, लेकिन वो मुझसे छोटी दिख रही है. परंतु उसका नटापन का मतलब यहाँ पर खंदा देखकर ऐसा लगता है मानो किसी ने ऊपर से उसको दबाकर छोटा कर दिया होगा. इस तरह बिंदा लग रही है. ಇವಳಿಗೆ ಏನ್ ಅನ್ನಿಸ್ತಾ ಇದೆ, ಲೇಖಕಿ ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮಾ ಅವರಿಗೆ ಏನ್ ಅನ್ನಿಸ್ತಾ ಇದೆ, ಬಿಂದಾ ನನಗಿಂತ 1-2 ವರ್ಷ ದೊಡ್ಡವಳು, ಆದ್ರೆ ಕಾಣಿಸ್ತಾ ಇರೋದು ಮಾತ್ರ ನನ್ನಗಿಂತ ಚಿಕ್ಕವಳಾಗಿ ಕಾಣಿಸ್ತಿದ್ದಾಳೆ. ಅವಳಿಗೆ ಯಾರೋ ಮೇಲಿನಿಂದ ದಬಾದಿಯ ಹೋಗ ಆತರ ಕಾಣಿಸ್ತಿದ್ದಾಳೆ ಅಂತ ಇವರು ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ. मानो किसी ने ऊपर से दबाकर उसे कुछ छोटा कर दिया हो. 2 पैसों में आने वाली खजड़ी के ऊपर चढ़ी हुई झिल्ली के समान पतले चर्म से मड़े और भीतर की हरी हरी नसों की झलक देने वाली उसके दुर्बल हाथ पैर न जाने किसी अज्ञात भय से अवसन रहते हैं. 2 पैसों में आने वाली चमड़ी की तरह इसका पतला आंग शरीर दिख रहा है. इसके साथ साथ उसके शरीर के नस सब हरी की तरह दिख रही है. ಅವಳು ಹೇಗೆ ಕಾಣಿಸ್ತಿದ್ದಾಳೆ, ತುಂಬಾ ಚಿಕ್ಕವಳಾಗಿ ಕಾಣಿಸ್ತಿದ್ದಾಳೆ. ಇದರ ಜೊತೆಗೆ ಅವಳ ಶರೀರವನ್ನ ಚರ್ಮದಿಂದ ಮುಚ್ಚಾಕಿದೆ ಅನ್ನೋ ತರಹ ಅವಳು ತೆಳ್ಳಗೆ ಕಾಣಿಸ್ತಿದ್ದಾಳೆ. ಮತ್ತೆ ಅವಳ ಕೈಯಲ್ಲಿರುವ ಕಾಲಲ್ಲಿರುವ ನರಗಳೆಲ್ಲ ಹಾಗೆ ಕಾಣಿಸ್ತಿದೆ. ಅಂದ್ರೆ ಇದರ ಅರ್ಥ ತುಂಬಾ ತೆಳ್ಳಗೆಯಾಗಿ ಕಾಣಿಸ್ತಿದ್ದಾಳೆ. उसके दुबले हाथ पैर जाने किसी अज्ञात भय से अवसन रहते हैं. किसका भय से? माँ की आवाज, नई माँ की आवाज सुनकर ये घबरा उठती है. कहीं से कुछ आहट
होते ही उसकी विचित्र रूप से चौका पड़ना और पंडित इन चाची का स्वर कान में पड़ते ही उसका सारा शरीर थर थरा उठता है। अपनी नई माँ की आवाज सुनकर इसका शरीर क्या होता है, थरा थरा घबरा कर उड़ता है। ಅವರ ಹೊಸ ತಾಯಿ ಬಿಂದಾಳ ಹೊಸ ತಾಯಿಯ ಏನು ಆವಾಜ್ ಧ್ವನಿಯನ್ನ ಕೇಳಿದ ತಕ್ಷಣ ಇವಳ ಮೈಯಲ್ಲಿ ನಡುಕ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಗುತ್ತೆ. ಅಂದ್ರೆ ಅಷ್ಟು ಕಷ್ಟವನ್ನ ಮಲತಾಯಿ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ. मेरे विस्मय को बड़े ही नहीं देता, बड़ा ही नहीं देता, प्रयुक्त उसे भय में बदल देता है। मैं क्या कुछ कह रही हूँ ये बिंदा नहीं सुन रही है, इसके बदले उसका मन भय से ही उठ रहा है। उसका मन सारा वक्त भय से ही भय में ही डूब रहता है। कब मेरी नई माँ मेरे लिए क्या कष्ट देती है इसके बारे में सोचकर ये बहुत घबरा उड़ती है. ಅವಳಿಗೆ ತನ್ನ ಹೊಸ ತಾಯಿಯ ಧ್ವನಿಯನ್ನ ಕೇಳಿ ಕೇಳಿ ರೂಢಿ ಅಭ್ಯಾಸ ಆಗಿರುತ್ತೆ. ಅದರಿಂದ ಅವಳಿಗೆ ಆ ತಾಯಿ ಎಲ್ಲಿ ಕೂಗ್ತಾಳೋ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ಮೈಯಲ್ಲಿ ನಡುಕ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಗ್ತಾ ಇರುತ್ತೆ. और बिंदा की आंखों तो मुझे पिंजड़े में बंद चिड़िया की याद दिलाती है. और बिंदा की आंखें तो मुझे पिंजड़े में बंद चिड़िया की याद दिलाती है. ये बिंदा किस तरह दिखती है महादेवी वर्मा के लिए पिंजड़े में बंद हुआ चिड़िया की तरह दिख रही है. ಏನು ಪಂಜರದಲ್ಲಿ ಒಂದು ಪಕ್ಷಿಯನ್ನ ಹಾಕಿದ್ರೆ ಹೇಗೆ ಕಾಣಿಸುತ್ತೆ, ಸ್ವತಂತ್ರನೇ ಇಲ್ಲದಂಗೆ ಹೇಗೆ ಕೂತಿರುತ್ತೆ ಅನ್ನೋ ತರಹ ಬಿಂದ ಲೇಖಕಿಯ ಕಣ್ಣಿಗೆ ಕಾಣಿಸ್ತಿರ್ತಾಳೆ. एक बार जब 2-3 करके तारे गिनते गिनते उसने एक चमकीली तारे और उंगली उठाकर कहा. एक बार जब 2-3 करके तारे गिनते गिनते बिंदा और उसकी सहेली महादेवी वर्मा दोनों रात के समय घर के बाहर बैठकर आसमान को देखते थे और चमकीले तारों को गिनते थे. गिनते समय इनको एक चमकीली तारा दिखा. वह रही मेरी अम्मा. वो चमकीली तारे को देखकर बिंदा कहती है ये तारा ही मेरी असली अम्मा है. ರಾತ್ರಿಯ ಸಮಯದಲ್ಲಿ ಹೊರಗಡೆ ಇಬ್ಬರು ಕುತ್ಕೊಂತಾರೆ. ಇಬ್ಬರು ಗೆಳತಿಯರು ಕುತ್ಕೊಂಡು ನೋಡ್ತಾರೆ, ಆಕಾಶವನ್ನ ನೋಡ್ತಾರೆ. ಸ್ಟಾರ್ಗಳು ಕಾಣಿಸ್ತಾ ಇರುತ್ತೆ, ನಕ್ಷತ್ರಗಳು ಮಿಣುಕ್ತಾ ಇರುತ್ತೆ. ಅದರಲ್ಲಿ ತುಂಬಾ ಹೊಳಿತಿರುವ ನಕ್ಷತ್ರನೇ ನನ್ನ ತಾಯಿ ಅಂತ ಬಿಂದ ಲೇಖಕಿಯಾದ ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮಾಗೆ ಹೇಳ್ತಾಳೆ. वह मेरी अम्मा जब तो मेरे आश्चर्य का ठिकाना ना रहा. ये बात सुनकर लेखिका महादेवी वर्मा को बहुत आश्चर्य हो गया. ಆ ಮಾತನ್ನು ಕೇಳಿದ ತಕ್ಷಣವೇ ಅವರಿಗೆ ತುಂಬಾ ಆಶ್ಚರ್ಯ ಆಯ್ತು. ಈಗ ಇರುವ ತಾಯಿ ಬಿಟ್ಟು ಮತ್ಯಾರು ತಾಯಿ ಇವಳ ತಾಯಿ ಅಂತ ಇವರಿಗೆ ಅನ್ನಿಸ್ತು. ಇದರ ಜೊತೆ ಆಶ್ಚರ್ಯನೂ ಆಯ್ತು. क्या सबकी एक माँ एक अम्मा तारों में होती है और एक घर में. ये लेखकी महादेवी वर्मा मन में सोच रहे हैं क्या सारे लोगों के लिए 2-2 अम्मा रहते हैं, एक तारे बनते हैं और एक अम्मा घर में रहते हैं. ಇವರ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಏನು ಪ್ರಶ್ನೆ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಯ್ತು, ಎಲ್ಲರಿಗೂ ಎರಡೆರಡು ತಾಯಿ ಇರ್ತಾರ, ಒಂದು ನಕ್ಷತ್ರವಾಗಿ ಇರ್ತಾರೆ, ಒಬ್ಬ ತಾಯಿ ನಕ್ಷತ್ರ ಆಗಿ ಮತ್ತೆ ಇನ್ನೊಬ್ಬ ತಾಯಿ ಮನೆಯಲ್ಲಿ ಇರ್ತಾರೆ ಅನ್ನೋದು ಇವರ ಯೋಚನೆ ಆಗಿತ್ತು. एक घर में पूछने पर बिंदा ने अपने ज्ञान कोश से कुछ कण मुझे दिया और तब मैंने समझा कि जिससे अम्मा को ईश्वर बुला लेता है. क्या सबकी एक अम्मा तारे होते हैं और एक घर में पूछने पर बिंदा, ये सब पूछने पर बिंदा कहती है. बिंदा ने उत्तर देती है कि मेरी माँ को ईश्वर ने बुला लिया और ಚಮಕೀಲಿ ತಾರ ಕರ್ದಿಯಾ. ನನ್ನ ತಾಯಿಯನ್ನು ದೇವರು ಕರ್ಕೊಂಡಿದ್ದಾನೆ ಮತ್ತೆ ಅವರಿಗೆ ಮಿನುಗುವ ನಕ್ಷತ್ರವಾಗಿ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಉತ್ತರವನ್ನ ಹೇಳ್ತಾಳೆ. वह तारा बनकर ऊपर से बच्चों को देखती रहती है और जो बहुत सज धज से घर में आती है वह बिंदा की नई अम्मा जैसी होती है. ಇವರು ಲೇಖಕಿಗೆ ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮಾ ಅವರು ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಯೋಚನೆ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾರೆ. ಒಬ್ಬ ತಾಯಿ ನಕ್ಷತ್ರ ಆಗಿ ಮೇಲಿನಿಂದ ತನ್ನ ಮಕ್ಕಳನ್ನ ನೋಡ್ತಿರ್ತಾಳೆ, ಮತ್ತೊಬ್ಬ ಹೊಸ ತಾಯಿ ಹೇಗಿರ್ತಾಳೆ, ತುಂಬಾ ಸೌಂದರ್ಯವತಿಯಾಗಿ ಡ್ರೆಸ್ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಮನೆಯಲ್ಲಿ ಇರ್ತಾರೆ. ಇವರಿಗೆ ಅನ್ನಿಸ್ತಿರುವ
ಅನಿಸಿಕೆ. ಅಂದರೆ ಆ ಚಿಕ್ಕ ವಯಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಏನು ಅರ್ಥ ಆಗದೇ ಇರುವಂತಹ ವಯಸ್ಸಲ್ಲಿ ಇದೇ ಏನು ಕೇಳಿದಾಳೋ ಅದೇ ಸರಿಯಾದ ಉತ್ತರ ಅನ್ಕೊಂಡಿರ್ತಾರೆ. वह बिंदा की नई अम्मा जैसी होती है. मेरी बुद्धि सहज ही परिचय स्वीकार करना नहीं जानती. मेरा बुद्धि सहज ही परिचय स्वीकार करना नहीं जानती. इसी से मैंने सोचकर कहा, तुम नई अम्मा को पुरानी अम्मा क्यों नहीं कहती? फिर वे ना नई रहेगी और ना पुरानी या डांटेगी. अपनी बुद्धि से महादेवी वर्मा ने अपनी सोच से कहा कि तुम अपने घर में नई माँ है ना, उनके लिए भी तुम पुरानी अम्मा जैसे समझ लो. कहकर ये महादेवी वर्मा बिंदा को कहते हैं, लेकिन ये तुम पुरानी अम्मा कहने से वो तुमको कष्ट भी नहीं देगी, इसके साथ साथ डांटेगी भी नहीं. ನೀನು ಆ ತಾಯಿಯನ್ನೇ ನಿನ್ನ ಸ್ವಂತ ತಾಯಿ ಅನ್ಕೋ, ಅದರಿಂದ ನಿನಗೆ ಬೈಯೋದಿಲ್ಲ, ಹೊಡೆಯೋದಿಲ್ಲ, ಮತ್ತೆ ಕಷ್ಟವನ್ನು ಕೊಡೋದಿಲ್ಲ ಅಂತ ಇವರು ಯಾರು ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮಾ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ. बिंदा को मेरा उपाय कुछ जांचा नहीं. बिंदा को मेरा उपाय कुछ अच्छा नहीं लगा. इसने क्या उपाय दिया, वो उपाय तो बिंदा के लिए अच्छा नहीं लगा, क्योंकि वह तो अपनी पुरानी अम्मा को खुली पलकी में लेटकर जाते और नई को बंद पलकी में बैठकर आते देख चुकी थी. अतः किसी को भी पदच्युत करना उसके लिए कठिन था. बिंदा ने क्या उपाय दिया, ये उपाय तो बिंदा को लेखिका महादेवी वर्मा ने क्या उपाय दिया, वो उपाय अच्छा नहीं लगा. इसलिए क्योंकि वह तो अपनी पुरानी अम्मा को खुली पलकी में लेटकर जाते हुए देख लिया था और नई अम्मा बंद पलकी में बैठकर आते हुए देख लिया था. इससे पदच्युत करना, पुरानी अम्मा के पद में नई अम्मा को बिठाना, इसके लिए बिंदा के लिए अच्छा नहीं लगता था. ಅವಳಿಗೆ ಬಿಂದಾ ಏನು ನೋಡಿದ್ಲು, ತನ್ನ ಸ್ವಂತ ತಾಯಿ ಸತ್ತೋಗಿ ಮಲತಾಯಿ ಬಂದದ್ದನ್ನ ತನ್ನ ಕಣ್ಣಾರೆ ನೋಡಿದ್ಲು. ಅದರಿಂದ ಅವಳಿಗೆ ಈ ಹೊಸ ತಾಯಿಯನ್ನ ನನ್ನ ಸ್ವಂತ ತಾಯಿ ಅನ್ಕೊಳ್ಳೋದಕ್ಕೆ ಅವಳ ಮನಸ್ಸು ಹೋಗ್ತಾ ಇರಲಿಲ್ಲ. ಆದರೆ ಇದೆಲ್ಲ ಈ ಲೇಖಕಿಯಾದ ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮಾಗೆ ಇದರ ಬಗ್ಗೆ ಏನು ಅರ್ಥ ಆಗ್ತಿರ್ಲಿಲ್ಲ. पर उसकी कथा से मेरा मन तो सचमुच अकुल हो उठा. पर उसकी कथा से मेरा मन तो सचमुच अकुल हो उठा. ये सब सुनकर मेरा मन तो परेशान होने लगा. ये सब सुनकर मेरा मन तो बहुत परेशान होने लगा. अतः उसी रात को मैंने माँ से बहुत अनुनय पूर्वक कहा. मैंने ये सब सुनकर, बिंदा की कहानी सुनकर बहुत आश्चर्य से परेशान होकर घर में जाकर अपनी माँ से पूछती है, विनय पूर्वक पूछती है, तुम कभी तारा ना बनना, ನೀವು ಯಾವತ್ತೂ ನಕ್ಷತ್ರ ಆಗಿ ಹೋಗಬೇಡಿ, ನನ್ನ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ಇರಿ ಅಂತ ತನ್ನ ತಾಯಿಯನ್ನು ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮ ಕೇಳ್ಕೊಳ್ತಿದ್ದಾರೆ. चाहे भगवान कितना ही चमकीली तारा बनाए, तुमको भगवान कितना भी चमकीली तारा बनाए, लेकिन आप मत तारा बनिए, मेरे साथ ही यहाँ घर पर ही रहिए. माँ बेचारी मेरी विचित्र मुद्र पर विस्मित होकर कुछ बोला भी ना पाई थी कि मैंने अवकुंठित भाव से अपना आशय प्रकट कर दिया. मैंने ये सब चुपचाप कहती थी. मेरे लिए कोई अंदाज नहीं था. इस कहानी बिंदा की कहानी के बारे में मैंने जाकर माँ से ये सब कह लिया. ಇವರಿಗೆ ಬಿಂದಾಳ ಹಳೆ ಕಥೆಯನ್ನ ಕೇಳಿಸ್ಕೊಂಡು ನನಗೆ ಹೊಸ ತಾಯಿ ಎಲ್ಲಿ ಬಂದ್ಬಿಡ್ತಾಳೋ ಅನ್ನೋ ಭಯದಿಂದ ಇದನ್ನೆಲ್ಲ ತನ್ನ ತಾಯಿ ಹತ್ತಿರ ಹೋಗ್ಬಿಟ್ಟು ಹೇಳ್ತಾಳೆ. नहीं तो पंडित इन चाची जैसी नई अम्मा पलकी में बैठकर आ जाएगी और फिर मेरे दूध बिस्किट जिलेबी सब बंद हो जाएगी और मुझे बिंदा बनना पड़ेगा. ನೀನು ನಕ್ಷತ್ರ ಆಗಿ ಹೋದ್ರೆ, ಆಕಾಶದಲ್ಲಿ ಮಿನುಗುವ ನಕ್ಷತ್ರ ಆದ್ರೆ, ನನಗೆ ಬಿಂದಾಳಿಗೆ ಹೊಸ ತಾಯಿ ಹೇಗೆ ಬಂದಿದ್ದಾರೋ ಅದೇ ತರ ಹೊಸ ತಾಯಿ ಬಂದು ನಾನು ಏನು ಸ್ವತಂತ್ರದಿಂದ ಮನೆಯಲ್ಲಿ ಇದ್ದೀನಿ
ಆ ಸ್ವತಂತ್ರ ಎಲ್ಲ ನನ್ನಿಂದ ದೂರ ಆಗುತ್ತೆ. मेरा दूध बिस्किट जिलेबी सब बंद हो जाएगा. मैं क्या घर में दूध पीती हूँ, बिस्किट खाती हूँ, जिलेबी खाती हूँ, ये सब बंद हो जाएगा. इसके साथ साथ बिंदा उसके घर में क्या काम करती है, ये सब काम मैं ही करना पड़ेगा. इसलिए तुम तारा मत बनो. माँ का उत्तर तो मुझे स्मरण नहीं. माँ का उत्तर मुझे स्मरण नहीं. उस समय माँ ने क्या कहा इसका मुझे अब स्मरण नहीं, पर इतना याद है कि उस रात उसकी धोती को चोर मुट्ठी में दबाकर ही मैं सो पाई थी. उस दिन इसका मन लेखिका का महादेवी वर्मा का मन घबराकर अपने माँ की धोती पकड़कर सो गई. बिंदा के अपराध तो मेरे लिए अज्ञात था. बिंदा का अपराध तो मेरे लिए अज्ञात था, पर पंडित चाची की न्यायालय से मिलने वाले दंड के सब रूपों से मैं परिचित हो चुकी थी. बिंदा का अपराध तो मुझे नहीं पता था, लेकिन पंडित चाची क्या दंड देते थे इसके बारे में मुझे सब कुछ पता है. ಬಿಂದ ಏನು ಅಪರಾಧ ಮಾಡ್ತಾಳೆ ಅನ್ನೋದು ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ಆದರೆ ಪಂಡಿತ್ ಚಾಚಿ ಏನು ಇವಳಿಗೆ ದಂಡವನ್ನು ಕೊಡ್ತಾರೆ, ಏನು ಕಷ್ಟವನ್ನು ಕೊಡ್ತಾರೆ ಅದರ ಬಗ್ಗೆ ನನಗೆ ಅಂದಾಜು ಇದೆ. गर्मी के दोपहर मैंने बिंदा को आंगन की जलती धरती पर बार बार पैर उठाते और रखते हुए घंटों खड़े देखा था. इसकी बिंदा की नई माँ क्या दंड देती थी. गर्मी के दिनों में बाहर आंगन में खड़ा करती थी और इसके कारण बिंदा के पांव जलते थे. ये सब मैं देखती थी. चौके के खंबे से दिन भर बाल पाया था और भूखे से मुरझाए मुख के साथ पहरों नई अम्मा और खटोले में सोते मोहन पर पंखा चलाते देखा था. मैंने इसको क्या दंड देते हैं, नई माँ बिंदा को क्या दंड देते हैं, ये सब मैंने देख चुकी थी. ಏನು ಬಿಂದಾಳಿಗೆ ಶಿಕ್ಷೆಯನ್ನು ಕೊಡ್ತಾರೆ ಇದನ್ನೆಲ್ಲ ನಾನು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಆದರೆ ಮೋಹನ ಮಾತ್ರ ಆರಾಮಾಗಿ ಮಲಗಿರ್ತಾನೆ ಅಂತ ಇವರು ಲೇಖಕಿ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ. उसे अपराध का ही नहीं. बिंदा को क्या अपराध करती थी इसका दंड ही नहीं, उसके बदले और भी ದಂಡ मिलता था. ಇವಳು ಏನು ಅಪರಾಧವನ್ನು ಮಾಡಿದಾಳೆ ಅದಕ್ಕೆ ತಕ್ಕಂತ ಶಿಕ್ಷೆ ಅಲ್ಲ, ಅವಳು ಅಪರಾಧ ಮಾಡಲಿಲ್ಲ ಅಂದರೂ ಶಿಕ್ಷೆಯನ್ನ ಕೊಡ್ತಿದ್ರು. ಏನಕ್ಕೋಸ್ಕರ, ಇವಳ ಮಲತಾಯಿ ಆದ ಕಾರಣದಿಂದ ಇವಳಿಗೆ ಶಿಕ್ಷೆಯನ್ನ ಹೊಸ ತಾಯಿ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ರು. दंड सहना पड़ता था. इसी से पंडित जी की थाली में पंडित चाची का ही काला मोटा और घुंघरे बाल निकलने पर भी दंड बिंदा को ही मिलता था. पंडित जी की थाली में क्या नई माँ की बाल मिलने पर भी बिंदा को ही दंड मिलता था. ತನ್ನ ತಂದೆಯಾದ ಪಂಡಿತ್ ಜಿ ಅವರ ತಟ್ಟೆಯಲ್ಲಿ ಏನು ಕೂದಲು ಸಿಕ್ಕಿದರೂ ಅದು ಹೊಸ ತಾಯಿಯ ಕೂದಲು ಸಿಕ್ಕಿದರೂ ಆ ಶಿಕ್ಷೆ ಯಾರಿಗೆ, ಬಿಂದಾಗೆ ಶಿಕ್ಷೆ ಸಿಗ್ತಾ ಇತ್ತು. दंड मिलता था. उसके छोटे छोटे हाथों से धूल न सकने वाला उलझे तेलहीन बाल अपने स्वाभाविक भूरेपन और कोमलता के कारण मुझे बड़े अच्छे लगते थे. उसका गोरापन और कोमलता, किसका, बिंदा का गोरापन और कोमलता लेखिका को बहुत अच्छा लगता था. जब पंडित चाची की कैंची ने उन्हें कूड़े के डेरे पर भिखारे और उनके स्थान को बिल्ली की काली धारियों जैसी रेखाओं से भर दिया तो मुझे रुलाई आने लगी. पर बिंदा ऐसी बैठी रही मानो सिर और बाल दोनों नई अम्मा के हो. जब पंडित चाची कैंची लेकर बिंदा के बालों को ठीक करते थे, उस समय कितना दर्द होने पर भी बिंदा चुपचाप बैठी रहती थी. लेकिन ये सब देखने पर महादेवी वर्मा को रोने आता था. और इसके साथ साथ बिंदा ने किस तरह बैठती थी, वो बाल मेरी नहीं
नया नई अम्मा का ही वो बात है कहकर समझकर चुपचाप बैठकर ये सब सह लेती थी. ಏನು ಈ ಕೂದಲು ನನ್ನದಲ್ಲ, ಹೊಸ ತಾಯಿದೆ ಕೂದಲು ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ಅಷ್ಟು ಕಷ್ಟವನ್ನು ಕೊಟ್ಟರು ಅವಳು ಸಹಿಸಿಕೊಂಡು ಸುಮ್ಮನೆ